दाखवा. पताके दाखवले महाराज. ते पळाले आणि पुन्हा आले. नामदेव महाराज कुंचे पताकांचे भार आले वैष्णव डिंगर बेने पडती यम किंकर पळाले पण पुन्हा आले. नामदेव महाराज आम्हाला वाचवा. नामदेव महाराज म्हणले तुम्ही मोठ्यानं जय घोष करा. पुंडलिक एवढ्या जोरात तुम्ही नाम घोष केला तसा त्यांनी जोरात नाम घोष केला. आणि काय सांगता यम धर्म पडू लागले ना. कसे पडू लागले. दड 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 दुडू 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 सुटला कडी काढा बापुडिया रे. पड सुटला कडी काढा बापुडिया रे. प्रकरणातला अभंग आहे. महाराज म्हणतात दड 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 दुडू 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 पड सुटला कडी काढा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी कापडिया रे. महाराज काळ पडू लागला. कशाच्या जोरावर. ज्याचे गरजता पवाडे कडी काढ पाया पडे. महाराज त्याचे पोवाडे गायले का कडिकाळ सुद्धा पाया पडतो. कडिकाळ सुद्धा त्याला काबडतो. महाराज स्वतः भगवान त्या ठिकाणी यमधर्माला जेव्हा सांगितलं यमराजाने तुम्ही काय करा. महाराज तेथे जाऊ नका कोणी. महाराज ज्या ठिकाणी वैष्णव आहे नका जाऊ त्या गावा. नामधारकाच्या शिवा सुदर्शन गोवा कीर घरटी घाली तसे महाराज म्हणतात त्या नामधारकाच्या गावाला तुम्ही जाऊ नका. म्हणजेच काय कडी काढ पाया पडे. मग तुम्हालाही वाटते ना कडी काढ पाया पडला पाहिजे. मग एकदा मोठ्या प्रेमाने त्या पंढरीरायाचं नामचिंतन करा. विठोबा रखुमाई ज्याचे गरजता पवाडे कडी काढ पाया पडे. महाराज 10 वाजायला फक्त 10 मिनिटं शिल्लक आहे आणि आपण अभंगाचं पहिलं चरण सोडवलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा येत आहे. असं आहे महाराज. जांभोळी आली म्हणजे समजायचा टाइम झाला. पण असं ऐका मी नेहमी सांगत असतो माझा कायमचा एक शब्द पॅटर्न आहे. माणसाची झाडता झाडता कंबर दुखून येईल एवढं मोठं घर बांधू नये. कोण बांधला असेल तर राहू द्या. माणसाची पेरता पेरता शेती पडीत पडेल एवढी शेती कोणी घेऊ नये. माणसाचे बोलता बोलता भांडणं होतील गणेश महाराज एवढा आगाऊ बोलू नये.
आणि लोक कीर्तनातून उठून जातील एवढं कीर्तनकार बुवाने लांबवू नये महाराज. एक तर काही गावात असतो मोठा मांडव आणि 5च पांडव. असं इथं भरपूर पांडव आहे पण 2-4 पांडव गेले उठून. असं गेले म्हणजे ते 4 ठ्याले गेले तुमची. असं आहे ते. असं बरोबर सांगलं का नाही मी? बरं असं. म्हणून महाराज 10 मिनिटात आपण सेवा आवरू. महाराज म्हणतात कडी काढ पाया पडे. महाराज मग तो देव कुठे आहे? महाराज म्हणतात तो हा पंढरीचा राणा. मग तुम्ही काय करा? पुसा 6 18 जना. आता पुसा म्हणजे काय करा? तुम्ही भुसाड मध्ये जा, एका मॉल मध्ये जा, एक बकेट आणा, ती बकेट घरी आणा, एक पांढरा कापड घ्या, असा कापड घ्या, तो कापड त्या पाण्यामध्ये घाला, तो कापड बाहेर काढा, त्याला पिळा आणि असं पुसून काढा. बरोबर? हा पुसा म्हणजे विचारा. माणसाने विचारून केलं पाहिजे महाराज. माणसाने मनोमार्गी गेला तो मुकला. महाराज माणसाने विचारलं पाहिजे. कोणाला विचारलं पाहिजे? संतांना विचारलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सुद्धा संतांना विचारलं. संत हो काय मी उद्धार पावे, काय कृपा करीनाराज, ऐसे तुम्ही सांगा संत, करा समाधान चित्त माझे, काय खंड एक करवा, काय खंड एक. महाराज म्हणता तुम्ही विचारा. कोणाला विचारा? पुसा 6 18 जना. 6 कोण? 4 कोण? 18 कोण? ऐका 6 शास्त्र आहे, 4 वेद आहे आणि 18 पुराण आहे. त्यांना तुम्ही जाऊन विचारा. मग तो कुठे राहतो? तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे प्रमुख, मालक. महाराज आम्हाला पंढरपूरला जायचंय. कुठाय पंढरपूर? मृत्यूलोक एक नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. महाराज तिथं मृत्यूलोकात एक पंढरपूर नावाचं गाव आहे महाराज. अहो भुसावळ मध्ये एक घर लवकर सापडत नाही. त्या मृत्यूलोकात कुठं पंढरपूर शोधायचं? महाराज म्हणतात जंबूया दीपा माझे पंढरपूर गाव. महाराज जंबू नावाचा दीपा एक पंढरपूर नावाचं गाव आहे. महाराज एवढ्या मृत्यूलोकात कुठं जंबूदीप शोधा? कुठं ते पंढरपूर सोपं सांगा महाराज. महाराज सोपं सांगतात. भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकासी 4 भुजा त्याची, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, नाचत जाऊन गावारे केडिया सुख देईला विसावारे, नाचत जाऊन गावारे केडिया सुख देईला विसावारे, महाराज पत्ता सांगतात. भीमातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी म्हणजे प्रमुख, 4 भुजा त्यासी, त्याला 4 हात आहे. पण बायका किती आहे? बाईला 16,000 रे. असा जो आहे. आता देवाचा किती परिचय करून दिला. आता पंढरपुरात आहे का कोणी दुसरा 16,000 बायकावाला? एकच आहे. तो कोण आहे? तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 18 जना. महाराज आम्ही त्याला विचारू, तिथं जाऊ, त्याचं चिंतनही करू, पण फायदा चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी, मुक्ती फुकारण्यासाठी कोणी दयाकडे न पाहिजे रे. महाराज शेवटी म्हणतात त्याचं जर नाव घेतलं तर फायदा काय होईल? वैकुंठासी जावे तुका म्हणे त्यांच्या नावे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 18 जना.
यथामथ यथावकाश अभंगावर संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी संकल्पित वेळ झालेली आहे. खरं सांगू तर ही सेवा माझी नव्हती. आज गुरुवर्य महाराजांचे 2 कीर्तन होते. सकाळचं काल्याचं कीर्तन होतं सावखेड्याला आणि संध्याकाळचं कीर्तन हेच होतं. आणि उद्या सुद्धा महाराजांची कीर्तन आहेत. पण महाराज आमच्या राजूदादा यांच्या मातोश्री त्या वैकुंठवासी झाल्यामुळे पूजनीय महाराजांना येणं झालं नाही. आज तुमच्याकरता मोठा बेत होता बाबा, बासुंदीचा बेत. पण काय झालं, बासुंदी तुम्हाला भेटली नाही. आज तुम्हाला ताकावरच भागवावं लागलं. असू द्या. अहो महाराज, पंढररायानं लिहिलेलं असेल की बाबा तू इथं सेवा करू नका, आज इथं भुसावळमध्ये जाऊन सेवा कर. म्हणून पंढरीरायाच्या मनात असावं म्हणून इथं सेवे करता उभा आहे. असू द्या. काय होते माहिती का, आपल्याला समुद्रातून मीठ वेगळं खारं मीठ वेगळं करता येत नाही. समुद्र ओंजळीमध्ये भरता येत नाही. मग त्या समुद्र ओंजळीमध्ये भरता येत नाही, पण आपण त्या मिठाच्या स्वरूपात त्या समुद्राला अंश तरी आपल्या घरी आणू शकतो. तसं तुम्ही संत माझ्या कडा कराल दिठीचा बहुडा, तरी मी मानेन तुम्हा एवढा होईन की. यथामत यथावका चिंतन करण्याचा प्रयत्न केला. असू द्या. गुरु नाही आला तर शिष्य आला. म्हणून धनराज महाराजांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा विद्यार्थी या नात्याने मी इथं उभा आहे. गुरुवर्य महाराजांनी सांगितलं बाळा तुला जाऊन तिथं सेवा करावी लागेल. म्हटलं बाबा जातो. म्हणून इथं आलो. खरं तर ज्यांच्या निमित्ताने हे उत्सव मूर्ती परमादरणीय परमश्रद्धेय राजेंद्र मुरलीधर भंगाडे यांच्या या 60व्या महाराज वर्षानिमित्त होऊ घातलेला हा सर्व आमच्या भंगाडे परिवारामार्फत हा सप्ताह आमचे राजेंद्र दादा असतील, सागर दादा असतील, लोकेश दादा असतील, सर्व आमचा भंगाडे परिवार, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, सर्वच त्यांचा हा परिवार यांनी हा 60वा वाढदिवस 7वा जन्मवर्ष या ठिकाणी साजरं केलेला आहे. आपणही भगवंताला प्रार्थना करू देवा यांच्या 60व्या वाढदिवसाच्या महोत्सवाला आम्ही हजर होतो, तर यांच्या 100व्या वाढदिवसाच्या महोत्सवाला सुद्धा आम्हाला हजर ठेवू. उदंड आयुष्याची प्रार्थना आपण सद्गुरुनाथाकडे करू. सद्गुरुनाथा महाराज आता वाढदिवसाला सध्या मोठी एवढा निघाला, एवढा डीजे, एक माणूस बिचेला गेला, इतका पिऊन आला महाराज. तिकून येता येता झाडालाच गाडी दिली ठोकून. झाडाला महाराज मी स्वतः पाहिलेला. एक माणूस एवढा पिलेला होता आणि निंबाचं झाड आहे आमच्या गावाच्या फाट्यावर. त्या निंबाच्या झाडाला असा करत होता. सत्य परिस्थिती सांगतो या. सत्य परिस्थिती. निंबाच्या झाडाला असा करत होता. मी त्याच्याजवळ गेलो. म्हटलं भाऊ काय पाहताय? ए बुवा म्हटलं हा. ए बुवा म्हटलं हा. त्या एटीएम मध्ये कवाचे बटन दाबते पैसेच बाहेर येतात. पहा कितकी बुद्धी हरपली. खरं महाराज मी काही तुम्हाला गंमत सांगतो. असं वागडत फाट्यावर निंबाचा झाड तिथली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. महाराज मी एसटीने येत होतो तर मला वाटलं बघ काय असा माणूस पाहतो. मी चांगला गेला त्याच्याकडे. तो असं करत होता. ऐ बुवा भाषा पा ऐ बुवा. कारण पिलेला होता. पण त्यांनी तसं केलं नाही हा. कारण त्यांना जी महाराज भंगाडी परिवार हे परिवार परमार्थिक परिवार आहे. हा तुकाराम परिवाराचा जो महाराज तुकाराम नगरचा जो परिसर आहे मुळीच परमार्थिक आहे. आमचे जितेंद्र महाराज सोयगावच्या सांगत असतात बुवा भुसावळ मधलं तुकाराम नगर म्हणजे परमार्थातला हिरा आहे महाराज. आणि हिरा सोन्यामध्ये सोन्याच्या कोंदनात शोभतो आणि सोन्याचं कोंदन म्हणजे हा परमार्थ आहे. आणि अशी ही सर्व परमार्थिक भंगाडी महाराज आमची परिवार सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. जे चांगलं आहे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा कृपाप्रसाद, ज्या परंपरेमध्ये मी लहानचा मोठा झालो, सद्गुरू जगन्नाथ महाराज अंजाडेकर आमच्या गुरु परंपरेचा आहे माझे श्री गुरु धनराज महाराज अंजाडेकर यांचा कृपाप्रसाद झालेली सेवा त्यांच्या चरणी तुम्हा भाग्यवान श्रोते मायबापांची चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. आतापर्यंत मी तुम्हाला त्रास दिला काय? पाय लंबे घाला, हात लंबे घाला, जांभळी द्या. आता मी मोजून सांगू शकतो कोणी किती जांभळ्या दिल्या. कोणी 3 दिलेले आहे, कोणी तिकडे 4-5 झालेले आहे, तिकडे मागची अजून सुरुवात आहे काही ते. पण मी म्हटलं काय तुम्हाला आता हात एकदा मोकळे सोडा बरं. हा एकदा ऊनच जाऊ द्या म्हणजे भांडण नाही हो भजन. हा आणि एकदा त्या संतांचं आपण नामचिंतन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नाम
एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. आता फक्त खालचे म्हणा. एकनाथ नामदेव तुकाराम. टाळी. एकनाथ नामदेव तुकाराम. बायापेक्षा माणसापेक्षा बायाचा आवाज जास्त आहे म्हणून त्या लाडक्या बहिणीचा म्हणा. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. हा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान हरी विठ्ठल श्री रामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली. ऐका, जसा हा सप्ताह मोठ्या आनंदात आपला पार पडलेला आहे तसा 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू जगन्नाथ महाराज अंजाडे विठ्ठल जय जय उद्याचे